प्रत्येक पोरगी प्रत्येक आई बाबाला गणी बारकीच असते, म्हणून काय तिची बना तिचं लगीनच करायचं नाही. 30-40 वर्ष झालं पोरींची लग्न करून झाल्यात आई बा. का तर आमच्या पोरगीला चांगलं स्थळ येणार झालंय, आमच्या पोरगीला चांगलं स्थळ आलं तरच आम्ही तिचं लगीन करून देणार. अव तुमचं लगीन झालंय, तुम्हाला ती पोरगी झाली, तिच्यापिन काहीतरी अपेक्षा असते. आता प्रत्येक ठिकाणी आपलंच म्हणणं लादून चालत नाही. त्या पोरगीला पण विचारा तिचं काय म्हणणं आहे. नाही माझ्या पोरगीला चांगलं शिकवणार आहे आम्ही आणि तिच्या पाया उभा करणार आहे. अगं बाई माझी आई, तिला तिच्या पाया उभा करायची गरज नाही. तुझं टपुर ताळ्या हाय का? तुझी पोरगी ऑलरेडी तिच्या पाया उभी आहे, ती लग्नासाठी तयार आहे. तू मोडतं घालू नकोस. 40 वर्ष निघून गेल्यानंतर ना पोरग कसलं मिळणार सांग बघू. असं चालेल का? निम्म्या वयाची पोरं नवरा म्हणून गेल्यावरती मग संसार कवा व्हायचा त्यो? जरा डोसक्यात घ्या बायानो. आणि कणी पोरीनो तुम्ही पण कणी जे ऐकाय ते ऐका. आई बाच लग्न करायची ज्या त्या वयात लग्न करा आणि ज्या त्या गुन्ह्या गोविंदाने नांदा की तिची बना जाऊन. आता आणि मला म्हणणार गाडो घोडं लावणार मला आणि संग करे तुझ्या बाचं काय जाते, माझ्या बाचं काय जाईत नाही. तुमचं वय निघून जात. पोरांनी लग्न करायची नाही त्या सोडा, फक्त पोरांच्या आयासनी सुना पाहिजे म्हणून पोरं लग्न करणार आहेत. बाकी त्यांच्या मनात कणी एवढंच तुझं लग्नाबद्दल कणी होय 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 अपेक्षाच नाही आहे. तर फक्त त्यांच्या आई मला सून मिळू दे चांगली, पासा नातवंड त्यांच्या पायावरती खिळून द्या, एवढीच त्या गरीब पोरांची अपेक्षा आहे. हो तेवढं बघा तिची पणा. काय